शाळामधल्या विद्यार्थिनी या निमित्तानं काही नव्यानं वाचन करतील, नव्यानं काही मांडणी करतील आणि या विद्यार्थ्यांच्या मध्ये एक संशोधनाची भूमिका त्यांच्यामध्ये निर्माण होईल। भविष्यामध्ये पुढे जाऊन याच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संशोधनाची जर आवड निर्माण झाली तर ते समाजाच्या विकासासाठी अतिशय पोषक अशा स्वरूपाचं वातावरण निर्माण करू शकतील आणि त्याच उद्देशाने आपण हे आज आविष्कार संशोधन स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली। आपल्याकडे जे परीक्षक आलेले आहेत ते परीक्षक कंच बघून काय बांधला असं त्यांच्या वाक्प्रचारांचा उल्लेख असतो आणि करतात त्यांची चित्रलिपी हे पण पुस्तक आहे उपलब्ध, जे की चित्रपट कसा असतो त्याचं कथानक कसं असतं हे सांगतात, त्यातून त्यांनी मार्गदर्शन केलं। ब्लॉग एक नया विषय है। ब्लॉग इंटरनेट पर उपलब्ध एक स्वतंत्र ई पत्रिका की तरह है, जिसमें रोज हर घंटे कुछ न कुछ लिखा जाता है। इसमें ब्लॉगर, संपादक, प्रकाशन, एडिटर सब कुछ होता है और तो त्याच्यावर आपण मांडू शकतो आपले विचार काय आहेत, आपले लेख त्याच्यावर विचार व्हॉट्सअपवर मांडणं, फेसबुकवर मांडणं आणि ब्लॉगवर मांडणं। ब्लॉगवर आपण पाहिजे तेवढं आपल्याला जेवढं वाटतं तेवढं आपण मांडू शकतो, त्याला लिमिट नाही। ब्लॉग आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप ब्लॉगवर तू एखादा ब्लॉग लिहिलायस का? नाही, ब्लॉगवरून ब्लॉग क्रिएट करू शकतो, ब्लॉगवरून पैसे पण कमवता येतात। बघितले लिहिले हां, मग तू लिहिला नाहीस एखादा ब्लॉग कोणत्याही विषयावरती लिहू शकतो, तुझा जो आवडीचा विषय आहे, तुझा जो इंटरेस्टिंग त्याच्यावर लिहू शकतोस, असा लिहिला नाहीस। सबसे पहले इस शिक्षा नई राष्ट्रीय शिक्षा नीति के होने वाला लाभ यह है कि इस नई एजुकेशन पॉलिसी में छात्रों को ज्ञान के साथ साथ उनके स्वास्थ्य और कौशल विकास पर भी ध्यान दिया जाएगा। नेशनल एजुकेशन पॉलिसी की लागू करने के लिए केंद्र और राज्य सरकार द्वारा जीडीपी का 6% हिस्सा सम्मिलित है। छात्रों के पहले ही आर्ट्स, साइंस और कॉमर्स में से किसी एक को चुनना पड़ता था, वो चाहे तो इन सभी स्ट्रीमों में से विषय चुन सकते हैं। इस नई राष्ट्रीय शिक्षा की नीति की विशेषता यह है कि भारत के अन्य प्राचीन भाषा के जैसे संस्कृत को पढ़ाने का ऑप्शन भी दिया गया है। उन्हें कक्षा 6 से ही कोडिंग आदि सिखाई जाएगी और इंटर्नशिप भी कराई जाएगी। पढ़ाई के साथ साथ खेलकूद और एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ को भी अनिवार्य किया गया है। अब से शैक्षणिक सत्र में छात्रों को तकनीकी ज्ञान देने पर विशेष ध्यान दिया जाएगा। इसमें 12वीं बोर्ड में एक ही साल में 2 बार बोर्ड लिया जाएगा, क्योंकि इससे छात्रों पर होने वाला एग्ज़ाम का बोर्ड कम किया जा सकता है और इससे उन्हें शैक्षणिक तौर पर मदद भी हो सकती है। शिक्षा प्रणाली से जुड़े कोई महत्वपूर्ण नहीं है। इसमें कॉलेज में 12वीं के मार्क्स के आधार पर कैट का इसका एग्ज़ाम भी दे सकता है और कैट का और 12वीं का मार्क मिलाकर उनको अपना मन चाहे यूनिवर्सिटी में एडमिशन भी मिलता है और नया तो मिळण्याची संधी आहे असं मल्टीडिसिप्लिनरी। very small, but world becomes a very small. It's like a village. So what is code switching? Code switching it refers to the practice of alternating to the two and more languages and dialects. For example, ठंडा ठंडा, cool cool, push करो, push रहो. In this example, push and pull, these are English words, but all other words are Hindi. So this is called code switching. Code switching can serve various purposes like including expressing identity, globalization, multiculturalism, multilingualistic, etc. Possible to use language without code switching. possible to avoid the benefits सांगू शकाल याचे का?
in movie and cinema, we are finding. कोड स्विचिंगचा फायदा एक आहे की ती भाषा मरत नाही. ज्या भाषाने कोड स्विचिंग स्वीकारलं नाही त्या भाषा गेल्या. मराठी कोड स्विचिंग स्वीकारते राहणार, इंग्लिश कोड स्विचिंग स्वीकारते राहणार, संस्कृत स्वीकारते संस्कृत गेलं. त्यामुळे कोड स्विचिंग हे जे गेले तुम्ही नीड ऑफ लाईफच्या ऐवजी नीड ऑफ लिव्हिंग द लाईफ, लिव्हिंग द लाईफ चांगलं आहे. हे टॉपिकचं नाव एक्सप्लेन करा. व्हॉट इज लिप? लिंग्विस्टिक लिप द ग्लोब. भाषिक म्हणजे आपण जी भाषा वापरतो ती आपण एकाच भाषेत आपण कन्व्हर्सेशन करत नाही. आपण इंग्लिशमध्ये त्यामध्ये यूज करतो. लिप लिप जगाची भाषा. ह्याच्यात कोणतीही प्रक्रिया केली जाणार नाही. ह्याच्यामध्ये परंपरागत केली जाते शेती. न्यूट्रिशन व्हॅल्यूच्या संदर्भात काय पडतं सरांना ते विचारलं. आपण काळ्या मातीतलं आहे आणि हे तुम्ही हायड्रोपोनिक्सवर केलं. त्यातलं उत्पादन वाढेल सगळं ठीक आहे. क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट. ही भाजी म्हणजे मेथीची भाजी लावली तुम्ही आणि हायड्रोपोनिक्सवर केली आणि ती जर काळ्या मातीत केली फरक आहे. फरक आहे. कोणती चांगली आहे? काळ्या मातीत चवीला लागणार, चवीला लागेल आणि ह्या ह्याच्यावरची जरासं जास्त प्रमाणात शेती तुकडीकरण व्हायला लागलं. लोकसंख्या वाढावी, त्यामुळे उत्पादन वाढवायसाठी आपल्याला असल्या संशोधनाची गरज आहे. त्याला टकमक टोकावरून शिक्षा दिली जायची, म्हणजे तिथून त्याला ढकलून दिलं जायचं. आणि हिरकणी टोक म्हणजे सर्वात उंच कडा, रायगडाचा सर्वात उंच कडा हिरकणीने त्याच्या बाळासाठी ती जेव्हा दूध विकायला गडावरती आलेली, सूर्यास्तानंतर जेव्हा दरवाजे बंद झाले तेव्हा नंतर तिला ते बाळाच्या ओढीनं काय करायचं ते सुचत नव्हतं. तर सर्वात मोठा कडा तो उतरून खाली गेली आणि म्हणून शिवाजी महाराजांनी त्या टोकाला हिरकणी टोक असं नाव दिलं. आता याचे किल्ले संवर्धन जर करायचं असते तुला काय वाटते ते आपण काय काय किल्ले संवर्धनात महत्त्वाची म्हणजे स्वच्छता. जे रायगड हा किल्ला एक पर्यटन स्थळ म्हणून बघितलं जातं, पण तिथे गेल्यावरती जे लोक खायला घेतात किंवा त्याचे रॅपर्स वगैरे टाकतात ती सगळ्यात महत्त्वाची की स्वच्छता. ते असे आहेत की हुंडा ही संकल्पना समजून घेणे, हुंडा पद्धतीची कारणे व परिणाम समजून घेणे, भारतातील हुंडाबळी ही सद्यस्थिती समजून घेणे. आमचे संशोधन पद्धती अशी आहे की सदरचे संशोधन हे आम्ही दुय्यम सामग्रीच्या आधारावर केलेले आहे. हुंडाबळीची प्रमुख कारणे सालंकृत कन्यादान. त्यात प्राचीन काळापासून भारतीय समाजात विवाहाच्या वेळी हिंदू धर्मामध्ये कन्यादानाची प्रथा दिसून येते. त्यामध्ये सालंकृत कन्यादान ही सुद्धा प्रथा आढळून येते. या प्रथेमुळे वधू पित्याने आपल्या मुलीच्या कल्याणासाठी सालंकृत कन्यादान केले जात आहे असं दिसून येते. आई वडिलांना मुलीच्या सुखाची चिंता असते, त्यामुळे ते आपल्या मुलीला विवाहानंतर अडचणी येऊ नये, सुख लाभावे यासाठी या हेतूने माता पिता विवाहाच्या वेळी वरपक्षाला हुंडा देतात. इंटरनेट, महाराष्ट्र टाइम्स. ती म्हणायची त्याची ताकद होणार. आणि समजा लग्नच नाही झालं, काय भांडणी सगळं झालं तर यू आर फिनान्शियली स्टेबल. हे जे येणार आहे मुलीच्या सुखाची चिंता काय आहे त्या मुलीच्या वडिलांना, का तर आपली मुलगी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही ही आता सामाजिक स्थिती आहे. तर ती स्वतः सक्षम झाली तर मुलीचा बाप रिलॅक्स होईल. तिची चिंता रिलॅक्सचा चिंता. 2011च्या जनगणनेनुसार दर 1000 पुरुषामागे 940च महिला होत्या. माझे उद्दिष्ट आहे स्त्रीभ्रूण हत्या संकल्पना अभ्यासणे, स्त्रीभ्रूण हत्या सद्यस्थिती अभ्यासणे. हे सदरचे संशोधन हे दुय्यम साधन सामग्रीवरती अवलंबून आहे. स्त्रीभ्रूण हत्या म्हणजे नवजात मुलींची जाणीवपूर्वक केली जाणारी हत्या होय. त्याची प्रमुख कारणे हुंडा प्रथा, बेकायदेशीर औषधांची विक्री, गरिबी, मुलगा हाच वंशाचा दिवा ही अजूनही मानसिकता आहे. स्त्रियांना असमानतेची वागणूक,
पुरुषप्रधान समाजव्यवस्था, जनजागृतीचा अभाव. स्त्रीभ्रूण हत्या सध्याची स्थिती आहे. देशभरात स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण जास्त आहे. त्यात पंजाबमध्ये 36.7% स्त्रीभ्रूण हत्या होते. राजस्थानमध्ये 16.7% स्त्रीभ्रूण हत्या दिसून येते. गर्भलिंग निदान चाचणी केली आणि मुलीचा गर्भपात आहे म्हणून गर्भ आहे म्हणून पाठ केला. हां, गर्भपात केला. स्त्री भ्रूण हत्या होऊ नये म्हणून काय केलं? PCB NDT ऍक्टची काटेकोरपणे अंमलबजावणी केली कठोर पाहिजे. कठोरपणे. आणि लेक लाडकी अभियान आपण राबवतोच, पण त्याची वारंवार ते राबवलं पाहिजे. आता हे झालं सगळं गव्हर्नमेंटने किंवा सरकारने केलेली उपाययोजना. तू काय करू शकतो? समाज म्हणून तू तुझ्या मैत्रिणी काय करू शकतो? तो बोल. कृष्णाला लक्षात आपली भूमिका काय? सरकार करतेच. व्यक्ती म्हणून आपण पण सरकार म्हणजे कोण असतं? आपण जेवण सगळं मुलगा हा वंशाचा देवा मानला जातो, तसंच मुलगी वंशाची पण हे मानलीच जायला पाहिजे अशी सगळ्यांना भूमिका ही असं मनात ठामच पाहिजे. स्टुडंट आहे सोशॉलॉजी डिपार्टमेंटमधनं. माझ्या विषयाचं नाव आहे बेरोजगारी. बेरोजगारी हा भारतासमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे. तर माझ्या मते बेरोजगार म्हणजे रोजगार न मिळाले पण रोजगार मिळण्याची इच्छा असलेली व्यक्ती म्हणजे बेरोजगार होय. तर समाजशास्त्राच्या भाषेमधलं बेरोजगार म्हटलं तर व्यक्ती आणि स्त्री शारीरिकदृष्ट्या सक्षम असली पाहिजे, व्यक्ती स्त्री मानसिकदृष्ट्या समर्थ असली पाहिजे व व्यक्ती स्त्री काम करण्याची इच्छा व पात्रता असावी. हे असून सुद्धा त्यांना रोजगार मिळत नाही, तर अशा व्यक्तींना सुद्धा बेरोजगार असं म्हटलं जातं. तर बेरोजगाराचे उद्दिष्ट आपण पाहतो जे सगळ्यात बेरोजगारीची संकल्पना समजून घेणे आणि सगळ्यात मोठं म्हणजे बेरोजगारीची वाढती कारणे. तर बेरोजगार का वाढत आहे आपल्या देशामध्ये? तर सगळ्यात मोठं कार्य म्हणजे माझ्या मते तो अतिरिक्त लोकसंख्या एवढी वाढली आहे आपल्या देशाची. जनगणनेनुसार 121 कोटी लोकसंख्या आपल्याला दिसून येते. तर तसेच लोकसंख्या वाढल्यामुळे रोजगाराची संधी ही कमी प्रमाणात झाली, त्यामुळे बेरोजगारी हे वाढताना आपल्याला दिसते. तसे दुसरे कारण सांगता येईल की यांत्रिकीकरण. आता आधीच्या काळामध्ये शेती उद्योग हे लोकांच्या सहाय्याने केले जात होते. लोक स्वतःहून मनुष्य हे करत होते, पण आत्ताच्या काळात तसं नाही, तर यंत्रांनी त्यांची जागा घेतलेली आहे. आता असंही म्हटलं जातं मनुष्याची जागा ही यंत्राने घेतली, तर हे योग्यच आहे. कारण का मनुष्य आता ते यंत्रांच्या सहाय्यावर सगळं आपले काम करू लागले, शेती उद्योग व इतर काही. त्यामुळे बेरोजगारी ह्या कारणामुळेही वाढताना दिसते. तसं तिसरं कारण सांगता येईल की शेतातून मिळणारे उत्पादन. शेती ही अंगामी असते, शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असते, कारण का शेतीला पाण्याची गरज असते. तसंच उत्पादनाची पद्धती, नापीक जमीन खतांचे हे ह्यावर पूर्ण जमीन हे शेतावर अवलंबून असते आणि ह्या महिन्यावरच त्यांना रोजगार मिळतं. पण इतर वेळेस काय ते बेरोजगारच असतात, इतर वेळेस त्यांना ते रोजगार मिळत नाही, तर ते बेरोजगार. ह्या अशा कारणांमुळे आपली बेरोजगारी ही वाढताना दिसते. तसंच आपण आपल्या भारतामध्ये राज्य बघूया बेरोजगारीचे किती टक्के, तसे हरियाणामध्ये 26.8%, तर राजस्थानमध्ये 26.6%, जम्मू काश्मीरमध्ये 23%, तर सिक्कीममध्ये 20.7%, बिहारमध्ये 17.6%, झारखंडमध्ये 17.5%, तर महाराष्ट्रामध्ये 5.5%. सर्वात जास्त दिसते तर हरियाणामध्ये आणि कमी दिसते तर महाराष्ट्रामध्ये. मग ह्याच्यामध्ये का आहे तर मेन म्हणजे लोकसंख्येची किंवा त्यांच्या राज्यामध्ये ती व्यवस्था नाही आहे उपलब्ध रोजगारीची, त्यामुळे ह्यांच्या राज्यामध्ये एवढी कमी दिसते. आपला निष्कर्ष हाच म्हणतोय की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण आढळून येते. पण ह्यावर उपाययोजना ही आपणही केली पाहिजे. का बेरोजगारी आपल्या देशामध्ये आढळते, त्यामुळे लोकांनी सहकार्य करून उपाययोजना केली. तसं लोकसंख्या नियंत्रित ठेवणे, दुसरं म्हणजे लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी समाज प्रबोधन करणे, तिसरं म्हणजे बेरोजगारीचे काम करण्यासाठी व्यवसाय कौशल्य शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबवले पाहिजे. तसेच शेती व शेतीपूरक व्यवसाय चालवले पाहिजे. धन्यवाद. हा निष्कर्ष आहे. हे हायपोथेसिस मी गृहीत धरले ना आपण, म्हणजे भारतात बेरोजगारी प्रमाण जास्त आहे तर इथेच यायला पाहिजे. हेच हायपोथेसिस आहे. Big method for the conservation of water. With these things also you can conserve water. These are the methods. Transform your habits. Then only you will get the result. This is my point and this is my research, sir. And in our college we are performing the conservation of water with the Y-Waste app, and through that app means more than 80 people had registered in that. Means up to 100 people we are registered in that, and daily we are conserving water through this app. And imagine, sir, and daily 345 cubic meter water. In today's date we have saved this much water. So sir, I would like to say that in just college we have saved this much water. In state, in district or in country, how much water we can save, means that much water is enough to save someone's life.
I would like to say that. And this is my research, sir. So lastly, I would like to say that no matter how rich you are, how powerful you are, how wealthy you are, you can't live without the water. A drop of water is more worth than a sack of gold to a thirsty man. These are my thoughts, and if you will give the thought to this sentence, you will find the worth of water. So conserve water, conserve life. Thank you so much. Sir, I don't know that thing, but in Satara I can tell. Malkhatav and Paltan, they don't have that much water. They are facing the water scarcity. Can you give me some solutions so that we can? टर्मायनमध्ये शेणखत काळं म्हणजे ते त्यामध्ये पालापाचोळा पण आहे. इकडे जीवामृत तयार केलं आहे. ह्या जीवामृतामध्ये काव युरिन, ऑटर, ग्राम फ्लोअर, बनियन ट्री रूट्स असतात ज्या आपल्या वडाच्या झाडाच्या मुळं असतात त्यात खेचून त्यात टाकल्या जातात. प्लस हे डंग मॅन्युअल सुद्धा त्यात टाकलं जातं जे शेतीसाठी यूज केलं जातं. ह्या शेतामध्ये जे लावले त्याला म्हणजे ते केलं आहे पण ते उगवू शकलं नाही कारण ते खूप कमी वेळात केलं आहे. इथं विहीर पण आपल्या घरी म्हणजे आता आमच्या इथे बचत गट स्थापन झाले तिथं बरेच बागा आहेत आणि आवड संस्था आहे सातारची जी ग्रामीण भागातल्या महिलांना सेंद्रिय शेतीसाठी मदत करते किंवा हे बचत गट ना सरकारी आहेत जे आवड संस्थेसाठी चालवले जातात. आणि आपला महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यामध्ये हे बचत गट आहेत म्हणजे 3 जिल्ह्यात रायगड, सातारा आणि सांगली ह्या 3 जिल्ह्यात त्यांच्या संस्था आहेत आणि त्याच्या थ्रू ग्रामीण भागातल्या महिलांना सपोर्ट करतात त्या आणि मदत करतात आणि स्वतः ते म्हणजे त्याचे छोटे असतात म्हणजे जसं आपली वांग्याची रोपं किंवा मिरचीची रोपं भाज्यांच्या बिया वगैरे ते अवेलेबल करून जातात. आता सध्या त्यांनी ग्रामीण भागातल्या महिलांनी स्टार्टिंगला जेव्हा ते बचत गट चालू केले तेव्हा त्यांनी परत बागा छोट्या स्वरूपात चालू केले. त्यानंतर आता ते स्वतः शेतीत प्रयोग करतात तयार करतात. पेस्टिसाईड म्हणजे कीटकनाशकांचं सुद्धा त्यांनी घरीच तयार केलेलं आहे जे आपल्या ग्रामीण भागाची झाडं असतात ज्याचा उपयोग शेतीत होऊ शकतो जसं की नेरुबुडी असेल, करंज असेल, बेल असेल. परत आपल्या घरी प्रत्येक ग्रामीण भागात म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या घरी गुरं जनावरही असतात त्याचं म्हणजे काव युरिन असेल आणि त्याचप्रमाणे कडुलिंब असेल. या सगळ्या या 5 ह्याचा वापर करून त्यांनी पेस्टिसाईड सुद्धा कीटकनाशकांचं फवारणी सुद्धा तयार केलेला आहे आणि ते यूज पण करतात. कन्क्लुजन काय आहे त्याच्यावर? म्हणजे सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. शाश्वत विकासासाठी ती प्रोत्साहन करते म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी. तर ही शेती केल्यानंतर म्हणजे जे रासायनिक खतांचे दुष्परिणाम आहेत ते कमी होणार. सेंद्रिय शेतीचं काळाची गरज असल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं ते खाण्यात आपल्या असल्यानंतर. आणि सेंद्रिय शेतीचं असं असतं की जी आधुनिक शेती आपण करतो त्याला म्हणजे त्याचे बेनिफिट्स आपल्याला पटकन मिळतात पण ह्याचे परिणाम खूप वेळ लागतो मिळायला कारण की ती शेती सेटल जमिनीची सुपीकता वाढतपर्यंत कारण की आधीच रासायनिक खतांचा फवारा झालेला असतो. त्यामुळं ती जेव्हा आपण सेंद्रिय खते त्यात यूज करतो त्यावेळेस ती जमीन सुद्धा हे व्हायला वेळ लागतो कसायला वगैरे असं पोत बदलायला वेळ लागतो. We do not need any designing part. Then there is a routing. Routing means navigation. There is a state management, APIs and firewalls. APIs and firewalls it is used for backend. I will also show you some demos that some friends. We've joined some institutions. So, and sir, state management. शटर यूज करून बरेचसे ॲप तयार करता येऊ शकतात. छोटंसं डिपार्टमेंट ॲप तयार डिपार्टमेंटचं एक छोटंसं ॲप तयार करता येईल त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तू करू शकतेस. तुमचा क्लब आहे आता एखादा छोटासा क्लब असेल म्हणजे BCA डिपार्टमेंटचा असेल तर त्या डिपार्टमेंटमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज होतात त्या ॲक्टिव्हिटीज सगळ्या तू इन्स्टॉल करू शकते आणि अँड्रॉइड ॲपवरती ठेवू शकतेस आणि प्ले स्टोअरला सगळ्या गोष्टी ठेवू शकतेस जेणेकरून सगळ्या जे स्टुडंट्स आहेत त्या सगळ्यांना मिळू शकते आणि तुझे जे काही फोटोज आहेत न्यूज आहेत कॉलेजच्या रिलेटेड डिपार्टमेंटच्या ते टाकू शकतो. For that we are using API. That means we want to fetch any data. We are using the API, application programming interface.
This is the sir actually first example of step management. This is a login page. When I click on this change background, it is step. माझं नाव अनुष्का रेखात्री कुंभार, मी SYP कॉलेजमध्ये शिकत आहे आणि आजचं पोस्टर प्रेझेंटेशनचं नाव आहे डोपिंग स्पोर्ट्स. आपण बघतो की आजकाल स्पोर्ट्समध्ये खूप मुलं पुढे जात आहेत, पण त्यांचं काही कारण आहे की मुलं खूप करतात. डोपिंग म्हणजे काही तर आपल्या शरीरातील शारीरिक क्षमता जलद गतीने वाढवण्यासाठी काही औषध टॅबलेट्स घेतले जातात, सिरिंज वापरले जातात. तर हे पाहिलं की त्याचे साईड इफेक्ट खूप आहेत. उदाहरणार्थ बॉईजमध्ये त्याचे साईड इफेक्ट होतात की त्याच्या चेस्टमध्ये असे डाग येतात किंवा ब्रेस्टची साईज वाढते, कावीळसारखे आजार होतात, कॅन्सरसारखे आजार होतात. फिमेल्समध्ये चेहऱ्यावरती केस येणे, आवाजामध्ये बदल होणे हे होत असते. तर तर आहे की म्हणजे आपण जर स्पोर्ट्समध्ये येतोय तर ते जे मुलं कष्ट करून स्वतः मेहनत करून पुढे जायचा प्रयत्न करतात, तर त्यांच्यावर हा अन्याय आहे की काही मुलं फक्त 2 वर्ष येतात आणि ते औषध घेऊन सिरिंज घेऊन खूप मोठ्या लेवलला जातात. पण जे कष्ट करून मेहनत करून 4-5 वर्ष खेळतात तर त्यांच्यावर वाडा काय करत नाही. हां, वाडा हे पण अँटी डोपिंग एजन्सी आहे जी आंतरराष्ट्रीय पातळीवरती. तू आता म्हणते की ती कळाल की आम्हाला वाडा अँटी डोपिंग एजन्सी वर्ल्डवर. तुम्ही त्याच्यात काही जण येतात 2 वर्षातच पुढे जातात. तिथं वाडा काय करते, आता एखादा मनापासून करतोय, घरचं खाऊन करतोय, असं फिजिकल डायरेक्टरने सांगितलं आणि एखादा आलाय गेला 2 वर्ष पुढे, ते कसं सापडणार, हाऊ टू ट्रॅक सच. त्या केसमध्ये आपण काही टेक्नॉलॉजी वापरू शकत नाही का? हां, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी आहे की बाबा आता स्कॅन बॉडी सर म्हणतात आर्टिफिशियल म्हणजे ह्याच्यात काहीतरी ह्यापैकी एखादा सापडला असं इझी नाही. अजून तेवढी टेक्नॉलॉजी झाली नाही आहे डेव्हलप. पण जे प्लेयर्स कधी सापडतात जेव्हा ते नॅशनल लेवलला इंटरनॅशनल लेवलला जातात खेळतात तिथे प्लेयर्स सापडतात. पण आपला जिल्हा लेवलला पण काही मुलं सिरीज वापरतात, टॅबलेट्स वापरतात आणि तिथला परफॉर्मन्स घेतात आणि आपल्याला नोकरीसाठी ते जास्त करून त्याचा फायदा करून गैरवापर करून घेतात. तर त्यांना नोकरी लवकर लागते. नॅशनलचं सर्टिफिकेट असलं तर आपल्याला माहिती आहे की नोकरी लागू शकते. तेच किंमत ते काय पण हाऊ टू कंट्रोल सर म्हणतात तसं की आता काय टेक्नॉलॉजीचं जोड देऊन आपण हे डोपिंग कसं शकतो याच्यावरती तुझं काय जागृती करणंच खूप गरजेचं आहे.